सत्कार अक्षय दादा करतील. मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व दांडिया स्पर्धकांचे तसेच सभासदांचे हार्दिक आभार. मी आंबेगाव पाहिजे. तुमचा आवाजात दम असेल ना, माझा आवाज कात्रज पर्यंत जाईल. हे आवाज तुमचं आहे, बस हेच एनर्जी पाहिजे. कारण समोरचे जे नगरसेवक आहे ना, त्यांची हवा निघायला पाहिजे. एवढं वर्ष आवाज नाही केला, काम नाही केलं, पण तुमचा आवाज आज त्यांच्या घरात गेले. महिला मंडळाची जे ताकद आहे ते खूप छान आहे. आणि मी प्रत्येकाला एक गोष्टी बोलतो, नेताजी मित्र मंडळ व रंगशेठचा परिवार आणि शेठ प्रतिष्ठानला कुठला आयरे गैरेचा गरज नाहीये, कुठलाही आंडू पांडू नगरसेवकची गरज नाहीये. कारण तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. ह्याच्या पलीकडे कोणच मला हरवू नाही शकत. मी कधी विचार केला उभं राहिलं ना तर आमदारला पण पाडू शकतो. काही कमी नाही आपल्याकडं, कारण आपल्याकडे आई बहिणीचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वादच सर्वात मोठी प्रथम असतं. प्रत्येकाने मेहनत घेतलं इथं आणि प्रत्येकाने आवाज केला. प्रत्येकाने लहान बाळांपासून मोठ्यांनी खूप छान आवरून आलं. माझं मनासारखं काम झालं. त्यासाठी मी मनापासून प्रत्येकाचा हात जोडून धन्यवाद करतो. इथून पुढं कधी कुठलाही कार्यक्रम असेल तरी आपण कुठल्या नेत्यांना बोलवत नाही. कारण नेत्यांना बोलवलं ना ते त्याचा माज दाखवतो. त्यांची लायकी काहीच नसतं, कारण ते भ्रष्टाचार करून आपल्या पैशावर उरुबाब करतो. पुढे मी जातीवादवर नाही बोलणं, कारण इतर जाती धर्म आपल्या पुण्यात येऊन नांदून आपण एकत्र या कार्यक्रमाला शोभा वाढवतो. त्यामुळं जातीवाद मध्ये माझा काहीच प्रश्न नाही, पण जातीचा धंदा केला जातो, व्यापार केला जातो, हे पॉलिटिशियन लोक करतो. आपल्या मनात वाईट नसतं. माझा बाजूला मुसलमान राहतो, इथं दलित राहतो, पलीकडे मातंग राहतो. आम्ही लाडी गोडीने सगळे जाती धर्म एकत्र बसले. का बसले? कारण आपण एक आहे. कुठल्याही राजकीय क्षेत्राचा दबाव खाली तुम्ही येऊ नका. आणि माझा भाऊ दरवर्षी कार्यक्रम खूप छान करतो. तो कधी पण कमीच बोलतो, कारण त्याला माहिती आहे की मी माईक घेतलं की मी खोलूनच मारेल जे कोण ऑपोजिट असेल. परवा पण ज्यांनी कोण जळलं त्यांना आवाज पोचलं. कारण आणि प्रत्येकाच्या मनात जसं संदीप शेठ आहे तसंच मी तुमचा भाऊ म्हणून कायम उभा राहील. कारण त्याला कायद्यात राहू द्या, मी कायद्याच्या पलीकडे राहील तुमच्या सोबत. तर प्रत्येक मंडळाला मी एकच शब्द बोलणार की आता तुम्हाला देवदर्शन वगैरे सर्व काय करतील, तुम्ही जावा. कारण ते फुकटचं पैसे आपलंच पैसे. कुठलेही उमेदवार येतील म्हणतील की आमका देवाला जाऊ, साऊथला जाऊ, जायचं. कारण ते आपलेच पैसे लुटलेले आहेत. त्यामुळे त्यांना खाऊ नाही द्यायचं, पण मतदान त्यांना नाही करायचं. जो एकदम कमजोर आहे का त्याला मतदान करायचं. आणि येणारा भविष्यात तुम्ही दरवर्षी खूप छान प्रतिसाद देतो. त्यामुळे मी दरवर्षी इथं येऊन 2 शब्द बोलतो. तसंच तुमचा एनर्जी माझ्यासोबत राहू द्या. मी कायम तुमचा एक भाऊ म्हणून सोबत राहील. धन्यवाद. मी माझं 2 शब्द बोलून बस करतो. नमस्कार. सर्वप्रथम माझ्याकडून सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. सध्या तरी मी व्हर्च्युअलीच देऊ शकते. आता अचानक माझं नाव घेतलं. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, पण खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून. तुम्ही सगळे येऊन आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याच्यासाठी मनापासून धन्यवाद. बस एवढंच सध्याला. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. सभासदांना विनंती आहे गेटवरती जायचंय, काय ते अनुसूचित प्रकार काढायचा अगोदर.